नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना 2024 यामध्ये नवीन अपडेट आलेले आहेत। मग या आणि त्यानुसार आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की योजनेचे लाभ मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया पद्धत कशी आहे, पात्रता, अटी व शर्ती, फायदे इत्यादी बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, शासनाने नुकतेच महा-डीबीटी SAS ही नवीन वेबसाईट ओपन केली आहे की ही वेबसाईटद्वारे डीबीटीद्वारे सर्व लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांचे पैसे हे त्यांच्या थेट खात्यात पाठवण्यात जाणार आहे। त्यामुळे ही वेबसाईट ओपन केली आहे आणि या वेबसाईटवरच शासनाने नवीन ज्या या योजनेविषयी अपडेट आहेत, नवीन मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। तर मग त्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल केले आहेत किंवा त्यामध्ये काय काय सूचना दिल्या आहेत हे आपल्याला माहिती असायला हवे। म्हणून मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। मग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या योजनेचे लाभार्थी कोण आहेत, त्याचे फायदे काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कसा भरायचा, योजनेसाठी पात्र कोण असेल, अटी व शर्ती काय असतील, लाभाचे स्वरूप कशा प्रकारे दिले जाते इत्यादी सखोल माहिती। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण गुगल मध्ये जाऊया आणि या ठिकाणी महा-डीबीटी SAS हे लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। पुन्हा लक्ष द्या की महा-डीबीटी SASIT असं आलेलं आहे, तिथे क्लिक करा। ते क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल। मग यामध्ये आपण मार्गदर्शक सूचना या ठिकाणी क्लिक करा। सर्वप्रथम सुरुवातीलाच संजय गांधी निराधार अनुदान योजना असे लिहिलेले आहे आणि त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचनामध्ये पात्रतेचे निकष, अटी व शर्ती या ठिकाणी दिलेले आहे। तर मग मित्रांनो, पहिला मुद्दा आहे की किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरा मुद्दा आहे 18 ते 65 वर्षापेक्षा या ठिकाणी वय कमी असावे, म्हणजे दुसऱ्या मुद्द्यामध्ये वय 18 ते 65 वर्षापेक्षा कमी असावे असे दिलेले आहे। कुटुंबाचे उत्पन्न, तिसरा मुद्दा, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 50,000 रुपये, तर इतर सर्व जे लाभार्थी आहेत दारिद्र्यरेषे सोडून त्यांचे 21,000च्या खाली वार्षिक उत्पन्न असावे। नंतर चौथा मुद्दा आहे आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन। तर मित्रांनो, या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळेल, म्हणजे 1,500 रुपये प्रति महिना या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमधून दरमहा 300 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते। याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा 1200 रुपये, एकूण दरमहा 1500 रुपये प्रति लाभार्थी असं अर्थसहाय्य मिळते। म्हणजे शासनाचे केंद्र शासनाचे 300 रुपये आणि राज्य शासनाचे 1200 रुपये असे मिळून एकूण 1500 रुपये या ठिकाणी दिले जाते। मग पात्रता काय आहे, तर दिव्यांग जे व्यक्ती आहेत ते अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री व पुरुष या ठिकाणी लाभार्थी आहेत। तसेच क्षयरोग, पक्षाघात, प्रमस्तिष्कघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, सिकल सेल व सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे स्त्री पुरुष या ठिकाणी लाभार्थी आहेत। नंतर निराधार पुरुष, महिला, तृतीयपंथी, निराधार विधवा, घटस्फोटित प्रक्रियेतील व घटस्फोटित झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेखालील विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला, परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला व वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस या ठिकाणी लाभार्थी असणार आहे। 18 वर्षावरील अनाथ, दिव्यांग, सिकल सेल ग्रस्त व अन्य दुर्धर आजारांग्रस्त मुले मुली असतील तर त्यांना पालकांमार्फत याचा लाभ देण्यात यावा।
35 वर्ष व त्यावरील अविवाहित स्त्री जर तिला कुठलाही आधार नसेल तर ती या ठिकाणी त्याला लाभ देण्यात यावा। मात्र तिचा विवाह झाल्यास ती स्वतःहून लाभ बंद करण्यास अर्ज करेल असे बंधपत्र घेण्यात यावे। तसेच घटस्फोटित मुस्लिम स्त्रीबाबत तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जिदमधील काजीने तहसीलदारासमोर त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसीलदारांकडे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील। अथवा गावांमध्ये शहरांमध्ये मुस्लिम समाजासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी जी रजिस्टर संस्था असेल त्या संस्थेने ठराव करून दिल्यास त्यानंतर तिला सदर योजनेचा लाभ देण्यात यावा। तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंबांनाही लाभ देण्यात यावा। विधवा महिलांकरिता किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्यास अट शिथिल करण्यात येत आहे, परंतु सदर महिलेचा पती हा किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे अनिवार्य आहे। वयाचा दाखला ग्रामपंचायतीच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या जन्म नोंद वहीतील उतार्यांची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीमध्ये नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इत्यादी यापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात यावा। सदर पुरावे उपलब्ध नसल्यास ग्रामीण नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला वयाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा। वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व सकृतदर्शनी दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल याची दक्षता घ्यावी। याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव, त्यांची नोंदणी क्रमांक व या दाखल्याच्या कोणत्या वैद्यकीय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकीय प्रमाणपत्रात नमूद करणे आवश्यक आहे मित्रांनो। मग पुढचा मुद्दा आहे उत्पन्नाचा दाखला। मग उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असलेला साक्षांकित उतारा या ठिकाणी देणे गरजेचे आहे। रहिवासी दाखला हा ग्रामसेवक, तलाठी किंवा मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखला या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल। मग दिव्यांगांचे प्रमाणपत्र, नंतर अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद यांचे दिव्यांगत्वाबाबत दिव्यांग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। तसेच पुढचा मुद्दा आहे असमर्थतेचा किंवा रोगाचा दाखला। जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांनी शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला यासाठी लागणार आहे। कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा अंतर्वासी नसल्याबाबतचा दाखलाही या ठिकाणी लागणार आहे। तहसीलदार किंवा ग्रामसेवक, तलाठी यांच्या शिफारसीवरून दिलेला दाखला व महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला या ठिकाणी लागणार आहे। अनाथ असल्याबाबतचा दाखला ग्रामसेवक, मुख्याधिकारी, प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला दाखला या ठिकाणी लागणार आहे। तसेच एड्स ग्रस्त किंवा तृतीयपंथी प्रवर्गासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील। पुढचा मुद्दा आहे या योजनेखालील लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही। पुढील मुद्दा आहे दिव्यांगातील अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, मतिमंद या सर्व प्रवर्गातील दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता त्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी 50,000 रुपयापर्यंत असावे। अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद यांचे दिव्यांगत्वाबाबतचे दिव्यांग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार निर्णय होईल। किमान 40% दिव्यांगत्व असलेले व्यक्ती या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहतील। यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे। पुढचा मुद्दा आहे शारीरिक छळवणूक झालेल्या अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारित स्त्रियांच्या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन व महिला व बाल विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे। 11वा मुद्दा आहे घटस्फोटित प्रक्रियेतील स्त्रिया ज्या पती पत्नी कायदेशीर घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे परंतु घटस्फोट मिळवण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या स्त्रियांना रीतसर घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत व पतीपासून वेगळे राहत असल्याबाबतचे संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक
यांच्या संयुक्तरित्या दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका महानगरपालिकेचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील। घटस्फोटित झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेतील विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील। घटस्फोट झालेल्यांबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबत पुरावा सादर करणे आवश्यक आहे। परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत ज्या स्त्रीला 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून पतीने सोडले आहे किंवा तिला पती नांदवत नाही व त्यामुळे अशा स्त्रीला स्वतंत्रपणे किंवा नातेवाईकाकडे राहावे लागते, अशा स्त्रिया पात्र असतील। याबाबत तलाठी ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला आवश्यक राहील। शहरी भागामध्ये तलाठी व नगरपालिका महानगरपालिका कर निरीक्षक यांचे दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील। वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। अनाथ मुली आई वडील मृत्युमुखी पडल्याचे, अनाथ झालेल्या व कोणत्याही शासकीय निमशासकीय शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुली यासाठी यांना लाभ मिळेल। आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ असल्याबद्दल तलाठी व ग्रामसेवक यांचे संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील। अनाथ मुलींना देय असलेले अर्थसहाय्य हे लाभार्थी संज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल। विधवा ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री या योजनेखाली लाभ मिळण्यास पात्र राहील। पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक आहे। 15वा मुद्दा आहे शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेले व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही। म्हणजे मित्रांनो, इतर कुठल्याही अनुदान योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्ही घेत असाल तर पात्र राहणार नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी 65 वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ मृत्यू योजनेमध्ये या योजनेच्या निकषाच्या अधीन राहून सामावून घेतले जाईल। म्हणजे मित्रांनो, ही 65 वर्ष वय होईपर्यंत ही योजना तुमच्यासाठी कार्यरत राहणार आहे। पुढचा मुद्दा आहे एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार सुद्धा शासनाला राहणार आहे। तर मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत, सदर योजनेसाठी अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज करावा, तो पूर्ण भरून त्याच्या 2 प्रती ठेवाव्यात आणि सदर अर्ज हा संबंधित तलाठी यांच्याकडे त्यास लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज 2 प्रतीत त्या ठिकाणी सादर करावा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण तलाठ्याकडे अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती घ्यावी। त्यानंतर तलाठी हे अर्जाची पडताळणी व छाननी करून संबंधित तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवतील। सादर केलेल्या अर्जाची प्रत्यक्ष छाननी व पडताळणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे करतील आणि ती यादी संबंधित अनुदान योजना समिती समोर निवड प्रक्रियेसाठी सादर करतील। निवड प्रक्रियेतून पात्र ठरलेले लाभार्थ्यांची यादी सूचना फलकावर लावली जाते। त्यांची निवड झाली किंवा नाही त्यांना देखील अपात्रतेचे कारण काय आहे ते कळवले जाते। गाव पातळीवर अथवा शहर पातळीवर मंजूर यादीचे वाचन ग्रामसभेत केले जाते। त्यानंतर यादी सूचना फलकावर लावल्या जातात। ज्या लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असेल त्यांना निधीचे वितरण केले जाते। लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रतिमाहा नवीन बदलानुसार 1500 रुपये जे लाभार्थ्यास मंजूर झाले आहे ते बँक खात्यात जमा केले जाईल। तर मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार योजनेविषयी सविस्तर माहिती बघितली। यामध्ये काही नवीन बदल झाले ते आपण बघितले। तर ज्यात योजनेला काय आहे, लाभार्थी कोण आहेत, फायदे, अटी व शर्ती, अर्ज प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे, मग हे आपण सर्व माहिती यात बघितली आहे। आपणास माहिती आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।